देव हा देवळामध्ये नसतो, देव हा पाषाणातही नसतो. तो असतो कर्तव्यात, सेवेत आणि माणुसकी. याच विचारानं प्रेरित होऊन संदीप चव्हाण या युवा केशकर्तनकाराच्या नेतृत्वाखाली नाभिक बांधव आनंदाश्रय वृद्धाश्रमातील वृद्ध बांधवांची सेवा करतायत. पाहूया. कुडाळ तालुक्यातील अणाव येथील आनंदाश्रय वृद्धाश्रमाने मदतीकरिता समाजाला हाक दिली होती. या हाकेला प्रतिसाद देत समाजातून शेकडो मदतीचे हात पुढे आले. त्याच वेळी सुकळवाड येथे सलून व्यवसाय चालवणारा युवा केशकर्तनकार संदीप चव्हाण आणि नाभिक बांधवांनी आनंदाश्रय वृद्धाश्रमातील निराधार वृद्ध बांधवांचे मोफत केस कापण्याचं कार्य सुरू केलं. अखंडितपणे ते तब्बल 10 वर्ष हे कार्य करतायत. वृद्धाश्रमात महिन्यातून एकदा जाऊन वृद्धांचे केस व दाढी करून आनंदाश्रयाच्या सेवेतला एक खारीचा वाटा ते उचलत आहेत. नाभिक बांधवांचे दैवत संतसेन महाराजांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधत केश कर्तनकार संदीप चव्हाण या युवकानं या आनंदाश्रयात महिन्यातून एकदा मोफत सेवेला सुरुवात केली. यातूनच प्रेरणा घेत नाभिक समाजातील किशोर लाड, रवींद्र चव्हाण, रामदास चव्हाण, गणेश कदम, संतोष कदम, अमित कदम, प्रितेश मटकर, अनमोल कदम आणि सीताराम पवार हे बांधव देखील या सेवेत सहभागी झाले. तुमचं नाव कसं? संदीप सुभाष चव्हाण. हां, मला सांगा की ही सेवा तुम्ही किती वर्ष चालू आहे तुमची? आता मी हे 2015ला सुरू केली आहे. हां ज्या ठिकाणी आपला जुना आश्रम होता त्या ठिकाणाहून आता ही सुरू केलेली आहे. हां. आणि आता या नवीन वर्ष झाल्यावर म्हणजे आता एक 10 वर्ष झाली. 10 वर्ष झाली. हे 10 वर्ष. काय प्रयोजन काय, कशासाठी हे तुम्ही एवढं करताय आणि ही सेवा तुमची म्हणजे फ्री देता का तुम्ही? हां, आमची सेवा म्हणजे विनामूल्यच आहे. सेवा म्हटल्यावर आम्ही हां, काय प्रयोजन काय आहे, काय कशासाठी हे सगळं करताय तुम्ही? तर आमच्या संतसेना महाराजांनी जशी समाजाची सेवा केली हां त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही त्यांचं अनुकरण करत ही जनसेवा करायची हे हां. आपल्या मनात आलं. खूप छान. आणि आम्ही म्हटलं की बबन काकांच्या या आनंदाश्रयमध्ये जाऊ. हां. ते आश्रित आहेत त्यांना म्हणजे ते आमच्या आजी आजोबांसारखेच आहेत. हां. त्यांनाही आपण सेवा देऊ. आणि सेवा देताना असं भरून इथं इकडे आल्यानंतर बरोबर. मनाला समाधान वाटतं. त्यामुळे ही आम्ही सेवा त्यांना निःशुल्क देतो. हां. त्याचा आम्ही काही मोबदला घेत नाही. आणि 10 वर्ष गेली ही सेवा आमची चालू आहे. मला दर महिन्याला आम्ही एकदा येतो हां. आणि सेवा देतो. तसंच बबन काकाने कधी फोन करून आम्हाला बोलवलं की बाबा या तुमची आवश्यकता आहे आम्हाला. हां. तर आम्ही या ठिकाणी येतो आणि सेवा देतो. असे किती जण आहात तुम्ही किंवा या सेवेमध्ये किती जण आहेत? तर आम्ही आता सेवेमध्ये या नाही म्हटलं तरी हळूहळू एक 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 आमचा नाभिक बांधव यामध्ये सामील होतो. तसे आम्ही एक 10 जणांची आमची टीम आहे. हां. पण कोणाला काही कारणास्तव काही कामं असतात, कोणतरी कधी ॲब्सेंट असतो या ठिकाणी. हां तर या ठिकाणी आज आम्ही 4-5 माणसं या ठिकाणी आहोत. हां हां हां. पण असे याच्यापूर्वी म्हणजे आणखीन कोण सेवेत होते का तुमच्यासोबत? हो हो, माझे हां. जुने सहकारी आहेत जे कट्टा येथील आहेत. हां. संतोष कदम आहे, अमित कदम आहे, हां त्यानंतर गणेश कदम आहे. हां हां त्यानंतर आमचे किशोर लाड आहेत, त्यांचा भाऊ दीपक लाड. ओके पण ओके. यांचे म्हणजे हे सगळे सहकारी अजून आमच्यासोबत आहेत. पण ते काही कामानिमित्त कधी त्यांना वेळ मिळतो न. या आजी आजोबांच्या आशीर्वादाने आणि बबन काकांच्या आशीर्वादाने आतापर्यंत हे 10 वर्ष आम्हाला पूर्ण झाले आहेत. हां. तर यानंतरचा काळ आम्ही हे सुरूच ठेवणार. हां. आणि ही सेवा सुरू ठेवण्याची ताकद आम्हाला ईश्वर देव आणि तुमच्यासारखे हे लोकांनी आम्हाला आशीर्वाद दिलेले आहेत. त्यांच्या आशीर्वादाने हे पुढे चालूच राहील. पण मला आणखीन एक सांगा की तुम्हाला काय अडचणी येतात याच्यासाठी हे काम करत असताना? अडचणी तशा आम्हाला इथे तसं काही नाही. फक्त आम्ही हे आता इथे येतो आणि या आजी आजोबांना जेव्हा केस कटिंगसाठी हे बसवतो हां. तेव्हा आम्हाला इथे चेअर्स वगैरे अवेलेबल नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही बबन काकांना आम्ही बोललोय की असं कोण चेअर्स वगैरे आम्हाला जर अवेलेबल इथे होतील तर आनंदाचीच गोष्ट आहे. त्यांना पण कम्फर्टेबल इथे बसता येतं आणि बरोबर. आम्हाला पण काम करताना बरोबर सोयीस्कर होऊन जातं. बरोबर. नमस्कार. आनंदाश्रयमध्ये निराधार ज्येष्ठांसाठी सेवा कार्य चालते आपण जाणता. तर ही माणसं अगदी गरिबीतून आयुष्यभर काबाड कष्ट करून थकलेल्या अवस्थेत इथे आलेली असतात. त्यांना आधाराची गरज असते. आधार म्हणजे काय,
हे नसतं, त्यांच्याकडे पैसा अडका नसतो, त्यांच्याकडे काही त्यांना सांभाळणारं कोण नसतो. अशा अवस्थेत ते जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा फार म्हणजे काय थकलेले असतात, बुजलेले असतात आणि आम्ही त्यांना एक म्हणजे आपलं घर असं म्हणजे काय त्यांच्या मनात विश्वास निर्माण करण्याचा बरोबर. गेली 10 वर्ष प्रयत्न करतो आहोत. हां. याच्यात आम्हाला समाजातील अनेक लोकांचे म्हणजे काय मदत लागते. अनेक लोक आज 10 वर्ष करतच आलेली आहेत. आर्थिकदृष्ट्या मदत करतायत, वस्तुरूपात मदत करतायत. याचे कपडे ठेवायला जर यांना म्हणजे काय कवाटं लागतात, ही सगळी म्हणजे काय समाजातील दानशूर लोक देत असतात. त्याच्यानंतर यांना लागणारं दिवसाचं म्हणजे काय धान्य आहे ते म्हणजे यांच्या पोटासाठी ते लोक मदत करत असतात. काही लोक आर्थिक मदत करत असतात. बरोबर. आणि याच्याही पलीकडे जाऊन म्हणजे एक नवीन विषय असा झाला की जे केस वाढतात हां. दरमहा, हां. ही एक मोठी अडचण होती. हां. पण आज संदीप चव्हाण आणि त्यांचं जे मित्रमंडळ आहे हां. तर त्यांनी ही जबाबदारी उचललेली आहे आणि आज 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. हां. ते दरमहा इथे येऊन या हां. लोकांचे केस कापण्याचं काम करतात, हां. केस दाढी करत असतात. हां. त्याच्यामुळे स्वच्छतेच्या दृष्टीने ते फार महत्वाचं होतं हां. आणि ही जबाबदारी यांनी म्हणजे काय उचलली असं ते म्हणजे काय स्वच्छतेच्या दृष्टीने हां. फार महत्वाचं होतं हां. की यांच्या म्हणजे काही लोकांना म्हणजे एक आंघोळ घालायला लागते, हां. ही आमचे केअरटेकर करतात. हां. त्यांचे कपडे धुवायला म्हणजे लोकांनी आम्हाला वॉशिंग मशीन दिलेले आहेत. हां. त्याच्यात कपडे धुवून त्यांना स्वच्छ ठेवलं जातं. हां. वॉर्डमधली सगळी सफाई आमचे केअरटेकर्स आहेत ते करतात. हां. त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा केस आणि दाढी हा हां. विषय आमच्या हातातला नव्हता हां. आणि ती जबाबदारी या संदीप चव्हाण आणि मित्रमंडळाने हां. उचलली आणि आज 10 वर्ष त्यांनी अगदी कंटिन्युअस दरमहा येऊन त्यांचे केस दाढीचं काम पण याच्या ठिकाणी मोबदला वगैरे घेतात का ते? आणि ते सगळं विनामूल्य केलं हे कौतुकास्पद आहे. खूपच त्याने बरं. आजपर्यंत जी काय ही केस कापण्याची दाढी करण्याची जी सेवा दिलेली आहे ही अगदी विनामूल्य दिलेली आहे. हां. आणि अगत्याने ते न सांगताना दरमहा येऊन त्यांची केस दाढीचं काम करून त्यांना स्वच्छ ठेवण्याचं काम करतात. हे फार मोठं म्हणजे सहकार्य त्यांनी आज 10 वर्ष केलेलं आहे. त्यांचं कौतुक म्हणजे करावं तेवढं थोडं आहे. आणि समाजाने की म्हणजे आता या निमित्ताने असं सांगावं असं वाटते की आपल्या कलेचा या आनंदाश्रयाला जिथे जिथे उपयोग होईल तर समाजातील म्हणजे वेगवेगळ्या लोकांनी त्या पद्धतीने म्हणजे काय यांचं अनुकरण करून आपापल्या परीने आनंदाश्रय. संत सेन महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी वृद्ध बांधवांना हे नाभिक बांधव जेवणही देतात. अतिशय शांतपणे, फारसा गाजावाजा न करता चालू असलेली ही सेवा ग्रेटच म्हणायला हवी. त्यांचा हा आदर्श समाजानेही घ्यायला हवा. शेखर सामंत, तरुण भारत न्यूज, सिंधुदुर्ग.